काय सांगा आज पत्रकार परिषद घेत आहात आर्थिक संदर्भातील दिवसमार्गाविषयी काय नेमकं पत्रकार परिषद घेतलेली आहे? पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे की 30 वर्षापासून हा छत्रपती शिवाजी महाराज अरबी समुद्रामधील स्मारक होण्यासाठी हा विषय 30 वर्षापूर्वीपासूनचा रखडलेला आहे. 95 सालीपासून हा ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. तो 2000 स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रयत्नाला 2016मध्ये यश आलं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते व स्मारकाचे अध्यक्ष स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. परंतु त्याच्यानंतर काम काही कोर्टामध्ये काही कारणास्तव गेल्यामुळं ते काम रखडलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर खूप देशामधले असतील, महाराष्ट्रामधले असतील मोठे मोठे प्रकल्प हे कोर्टामध्ये अडकलेले आहेत. त्याच्यावर सरकारने काही ना काही तोडगा काढून जे संबंधित आहेत त्यांचं समजूत काढून ते प्रयुक्त मार्गी लावलेले आहेत. तसंच स्मारकाचं सुद्धा शासनाने हे स्मारकाचं काम मार्गी लावावं, कायद्याच्या चौकटीत राहून त्याची पूर्तता करून कोर्टाच्या अधीन राहून सर्व गोष्टी करून हे काम पूर्ण करावं एवढी आमची प्रामाणिक भावना. सरकारला इशारा असा आहे आमचा की 2016च्या नंतर पूर्णपणे सरकारचंच, आमचा असा आरोप आहे जय शिवसंग्रामचा आणि शिवप्रेमींचा सर्वांचा, की सरकारचंच वैयक्तिक दुर्लक्ष झालेलं आहे या प्रोजेक्टवर. त्यामुळं हे रखडलेलं आहे. पुढची लढाई आम्ही सर्व संघटना, मराठा संघटना जे महाराष्ट्रातील आहेत, जय शिवसंग्रामसह आणि शिवप्रेमी सर्वांना सोबत घेऊन आम्ही आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना आणि वेळ पडलीच तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सुद्धा वेळ घेऊन आम्ही निवेदनाद्वारे आधी सर्वांना आम्ही याची कल्पना देऊन एक 3-4 महिने ऑगस्टपर्यंत आम्ही वाट पाहू की आपण सरकार हे काय पाऊल उचलतंय, आम्हाला काय आश्वासन देतंय याची आम्ही वाट पाहणार आहोत. आणि जर त्याच्यानंतरही तोपर्यंत नाही झालं तर पूर्णपणे पुन्हा ऑगस्टच्या नंतर रस्त्यावरली लढाई आम्ही सर्व मिळून लढणार आहोत. दुःख याच गोष्टीचं वाटतंय ना की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जलपूजन करूनही त्यांचंच सरकार इथं महाराष्ट्रात पण भाजपचंच, केंद्रामध्ये सुद्धा भाजपचंच सरकार असून आणि पंतप्रधान महोदयांनी जलपूजन करून सुद्धा आणखीन एक वीट लागत नाही 8 वर्षापासून. याचं खरं दुर्दैव आहे आमचं. काय नाही याचं आता आज तेच बोलावं लागेल की हे इलेक्शनसाठी त्यावेळेस जलपूजन केलं तर काय काय असं तिथं असं एकंदरीत दिसायला लागलेलं आहे हे राजकारण व्हायला लागलंय म्हणून. नाही, याच्यामध्ये आणायची आवश्यकताच नाहीये. महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात, घराघरात ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यामुळं कुणाला या विषयी चला म्हणायची, या म्हणायची किंवा सोबत राहा म्हणायची आवश्यकता नाही. ऑटोमॅटिकली सर्व लोक ही आमच्यासोबत जुळल्या जातील आणि जुळल्या जाऊन सरकारला जॉब विचारू शकतो आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनता काय. आणि जर वेळ पडलीच तर आम्ही रस्त्यावर आणि टाईम पडला तर आम्ही मंत्रालयाला सुद्धा आम्ही घेरावा घालू शकतो. एवढं या माध्यमातून आपल्याशी बोललो.